कारण चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे आणि जेव्हा त्या त्या चित्रपटाचे तुम्ही सगळे सदस्य असता तेव्हा उत्सुकता, टेन्शन, कारण कुठलीही निर्मिती आहे तिला प्रचंड प्रेक्षकांनी आशीर्वाद द्यावा, यश मिळावं हे सगळ्यांना वाटत असतं. आत्ता नेमकं तुमच्या मनात काय चाललंय? आपण जरा चित्रपटाच्या प्रदर्शनापासून चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या पहिल्या दिवसापर्यंत जरा उलट्या मार्गाने जाणार आहोत. हा प्रवास काय वाटतंय आता? खूप मोठी जबाबदारी आहे, त्याचं टेन्शन आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जोडलं गेलं आहे चित्रपटाशी, त्यांच्या गडकिल्ल्यांविषयी चित्रपट आहे. सो त्यामुळे त्याचं जास्त टेन्शन आहे. कारण नॉर्मल कुठलाही चित्रपट असता तर आपण हे बोलतोच प्रत्येक कार्यक्रमात की जरा नर्वसनेस आहे, हा चित्रपट येतोय. पण ह्या चित्रपटाबाबतीत खरंच असं झालं आहे की खूप भीती आहे मनात, लोक कसं ॲक्सेप्ट करतील आणि लोकांना हे सगळं केलेला हा पसारा आवडेल का, इथपासनं टेन्शन आहे. मी खात्री आहे मला हा चित्रपट आवडेल सगळ्यांना, कारण माझ्या मनात यत्किंचितही भीती नाही. कारण जे गडकिल्ले संवर्धनासाठी झटणारी जी मुलं आहेत त्यांनी आम्हाला ट्रेलर बघून असं सांगितलं परवा औरंगाबादात की साहेब निदान इथून पुढे माझी आई आणि माझी बायको हे नाही म्हणणार चालला गड फुंकायला, गड जिंकायला, तुम्ही काहीतरी आमच्याविषयी. आणि तो जो नानासाहेब देशमुख आहे मला असं वाटतं की तो प्रतिनिधित्व करतोय, तो पांडा शिवा त्या सगळ्या तुझी व्यक्तिरेखा नानासाहेब देशमुख त्याच्यातली, तर तो प्रतिनिधित्व करतोय त्या सगळ्या गोष्टींचं. उत्सुकता आहे, थोडं टेन्शन पण आहे, पण जास्त अपेक्षा ह्या गोष्टीची आहे की हेमंतला जे म्हणायचं आहे आणि जे अत्यंत प्रामाणिकपणे आणि जबाबदारीनं म्हणण्याचा प्रयत्न तो करतोय, आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन ते लोकांना कळावं, जाणीव व्हावी आणि सिनेमा संपल्यानंतर एक क्षण का होईना स्वतःची थोडीशी लाज वाटावी. आणि हे जर त्यांच्या डोळ्यात कुठेतरी दिसलं सिनेमा बघितल्यावर तर मग असं वाटेल की सार्थक झालं या सगळ्या. व्यक्तिरेखा कुठली? नानासाहेब देशमुखांची बायको मंगल देशमुख. बरं, शुभेच्छा. पहिली भावना आहे की खूप अभिमान वाटतोय मला की मी ह्या चित्रपटाचा भाग आहे आणि हा विषय या चित्रपटातून मांडला जातोय म्हणून. दुसरी म्हणजे तीव्र इच्छा आहे की हा विषय लोकांपर्यंत खूप पोचावा आणि आनंद आहे की लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि खूप पॉझिटिव्हिटी या चित्रपटाशी जोडली गेली आहे. आणि मला असं वाटतं की खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आमच्याबरोबर आहे. होय. व्यक्तिरेखा? पांडा शेठ. ऐसा ही माझी भावना किंचित जास्त एक्साइटमेंटची आहे, कारण हा चित्रपट माझा पदार्पणाचा चित्रपट आहे आणि त्याच्याही पलीकडे म्हणजे मी याला पण म्हणते की आम्ही या मुलींना पण सांगितलं की पहिल्या दिवसापासून ते आत्ता जे ट्रेलर लॉन्च किंवा आमचे सगळे इव्हेंट्स होत आहेत त्याच्यामधनं मला एक दिवसागणित असं जाणवतंय की आम्ही हा चित्रपट करतोय, हे चित्रपट नसून हे काहीतरी वेगळं आहे, हे खूप विलक्षण आहे. तर मला असं वाटतं की ऑडियन्सनी पण बघताना ते फक्त एक मनोरंजनाचं काहीतरी आम्ही तुम्हाला दाखवतो असं न बघता त्याच्यातनं काहीतरी शिकावं, त्यातनं काहीतरी घ्यावं. कारण की आम्हाला सुद्धा त्यातून म्हणजे त्यात काम करून त्याच्यासोबत त्या प्रोसेसमध्ये राहून खूप शिकायला मिळालंय. तर ते ऑडियन्सनी शिकावं, ते आत्मसात करावं अशीच इच्छा आहे माझी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.